सुख म्हणजे नक्की काय असतं? फेम अभिनेत्री झळकणार नव्या भूमिकेत. सुख म्हणजे नक्की काय असतं? या मालिकेतील रेणुका शिर्केची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री अपर्णा गोखले लवकरच प्रेक्षकांसमोर नव्या भूमिकेत झळकणार आहे. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर आता अपर्णा सन मराठी वाहिनीवरील सावली होईन सुखाची या नव्या मालिकेत दिसणार आहे. 3 इडियट्स फेम अभिनेता झळकतोय मराठी मालिकेत. झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये 3 इडियट्स मधील सेंटीमीटरची भूमिका साकारणारा अभिनेता दुष्यंत वाघ रवीच्या भूमिकेत दिसत आहे. यापूर्वी दुष्यंतने कलर्स मराठीवरील कस्तुरी या मालिकेत काम केले होते. आई कुठे काय करते फेम कौमुदी वालोकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री कौमुदी वालोकर लवकरच आकाश चोक्सी सोबत विवाह बंधनात अडकणार आहे. आकाश PhD धारक असून ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशनसाठी स्वयंसेवक म्हणून काम करतो. कौमुदीच्या लग्नाआधीचे विधी, केळवण आणि मेहंदी सोहळा उत्साहात पार पडला आहे. शशांक केतकरची बहीण दीक्षा केतकर प्रेमात. अभिनेता शशांक केतकरची धाकटी बहीण दीक्षा केतकर डायरेक्टर नचिकेत गुट्टेकर सोबत नात्यामध्ये आहे. दीक्षा सुद्धा अभिनेत्री असून तिने सोनी मराठीवरील तू सौभाग्यवती हो या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे हिंदी सिनेमात झळकणार. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे लवकरच संगी या हिंदी सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. गौरव यापूर्वी मॅडनेस मचाएंगे, इंडिया को हसाएंगे या हिंदी शो मध्ये दिसला होता. निक्की तांबोळीचे पंजाबी सिनेमात पदार्पण. बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वात आपल्या भांडणामुळे चर्चेत राहिलेली निक्की तांबोळी आता मोठ्या पडद्यावर नवा धमाका करणार आहे. निक्की लवकरच पंजाबी सिनेमात पदार्पण करत असून बदनाम या आगामी सिनेमातील आयटम सॉन्गद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किरण मानेंना निळू फुलेंच्या नावाने पहिला पुरस्कार. अभिनेता किरण माने यांना 7व्या अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा सोहळा 29 डिसेंबरला आयोजित करण्यात आला आहे. स्टार प्रवाहाची अभिनेत्री सूरज चव्हाणच्या सिनेमात. सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेल्या झापक झुपूक या मराठी सिनेमाच्या प्रोडक्शनला सुरुवात झाली आहे. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सिनेमात स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील खलनायिका दीपाली पानसरे देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या सुखांनो या मालिकेतील बालकलाकार लग्नबंधनात. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका या सुखांनो यामध्ये ऐश्वर्या नारकर आणि राजन भिसे यांच्या लेकीची भूमिका साकारलेली अभिनेत्री श्रद्धा रानडे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तेजश्री प्रधानांनी व्यक्त केली खंत, मराठी सिनेमांचं काय होणार? प्रेमाची गोष्ट मधील मुक्ता म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिकेतील #तदेव लग्नम हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सिनेमाबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पोस्ट केल्या जात आहेत. मात्र सिनेमा संदर्भातल्या तेजश्रीच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तिने सिनेमाचे हाऊसफुल शो असूनही थिएटर मिळत नसल्याबद्दल तेजश्रीने खंत व्यक्त केली आहे. या परिस्थितीमुळे मराठी लोकांना आणि मराठी सिनेमांना किती महत्त्व दिलं जातंय हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. मराठी मालिका विश्वातील बातम्यांचा वेगवान आढावा एकाच व्हिडिओमधून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.